या वर्षीच्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावं अशी आहेत. सर्वप्रथम कवी, गीतकार, लेखक तसंच आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपटात आणि संगीत क्षेत्रात गेली 3-4 दशकं सातत्याने भरीव कामगिरी करणारी, आपली विशेष छाप सोडणारे, कविता लिहावी कशी, वाचावी कशी, सादर कशी करावी आणि गावी कशी याचा चालता बोलता रसाळ वस्तुपाठ असलेले श्री सुधीर मोघे. तर मीरा गोपाल पुरस्काराचे मानकरी आहेत वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष श्री चैत्राम पवार. नमस्कार. काल रात्री ओढून नेला गोमुसंतीनं अशा गीतांची स्मरण सुद्धा रसिकांच्या मनात संपन्न भावविश्व निर्माण करतात. हे मोघ्यांचं भाग्य आहे. हे असं चित्रपट गीतांच्या क्षेत्रातलं मोघ्यांचं योगदानही संपन्न आहे. आनंद वनभवनी, स्मरण यात्रा या देखील उच्च दर्जाच्या कलाकृतीच झालेल्या आहेत. इंटरनॅशनल फंडिंग फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या 2ऱ्या क्रमांकाचा भारताला मिळालेला पुरस्कार चैत्रांच्या बारीपाड्याच्या विकास कार्यालयाने जमीन असावी, कसं पाणी द्यावं, कशी खतं आणि कशी औषधं फवारावी हे सगळं दाखवून दिलं. आम्ही बदललो. डॉक्टर दत्तदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्रमदानाने 16 पाझर तलाव बांधले. संस्कृतीने आता एकीकडे विराने मोठा आलेख घेतला. तो ऐकताना एकीकडे मला सांगता येते मला काय वाटत होते, परंतु एकीकडे छान वाटत होतं. थोडंसं आग्रह आपण खूप केले की असंही वाटत होतं. पण नंतर चैतन्य पवारांचं सुरू झालं आणि मी अक्षरशः ज्याला समर्पण म्हणताना असा होतं मनापासून. हा मला देताना माझ्या मनावर ओझा आला. कारण मी जे काही केलं इतके वर्ष त्यात थोडं समाजाचं भान होतं असं मला वाटत नाही. एक कलाकाराने स्वतःच्या धर्मात जात होतो. ऐशी कळवळी अशी जाती लाभावीला प्रीती असं म्हणतात. तर अत्यंत निस्वार्थपणानं माणसं भेटतात. नात्या पलीकडे हा सगळ्या आधारे संपन्न आहे. आणि मला असं वाटतं आजचा सत्कार हा या सगळ्या अनुबंधांचा, या सगळ्या आप्तांचा, या सगळ्या माझ्या जगाचा सत्कार आहे असं मी मनापासून समजतो. आपला तरी ही म्हण ऐकली असेल. तुम्हाला आज म्हणून असं वाटतं आज मी अजून खूपच लहान आहे, माझ्या क्षेत्रात लुटबुट करते, सुरुवातच केली आहे. पण खरोखरच देवाने एवढं गुणी केलेली माणसं मला अजून तरी बघायला मिळालेली नाही. कल्याणाश्रमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की हे गावात त्याचे काम सुरू झालंय, आपण याकडे लक्ष घातलं पाहिजे. संपर्क वाढत गेला. मग वृक्षाला आपण थांबायचं की आणखी पुढे आपण काय करू शकतो असे एक विषय सुरू झाले. विकास म्हटला की लोकांची अपेक्षा असते कोणतरी शासन देईल, कुठेतरी निधी मिळेल, कोणतरी बाहेरचा व्यक्तीला आपला विकास करेल. ही संकल्पना खोडून काढण्यासाठी आपण थोडा प्रयत्न केलेला. लोकांना एकत्र करायचा प्रयत्न केला. एक छोटी समिती स्थापन केली आणि त्या समितीला वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले उपक्रम दाखवणं आणि ते रुजवणं असं एक मंद गतीने चाललेला हा विषय. आजच्या पिढीमध्ये आपल्या दिवशी अनेक कवी निर्माण झाले. त्याच्यामध्ये सुधीर मोघेने एक फार मोठं स्थान मिळवलेलं आहे. त्यांचं सगळं आत्ताच्या याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचं मी काही खरं सगळ्यात मला सांगायचं जे मुख्यतः आज यांचं जे वर्णन केलं या ठिकाणी देवानी आणि त्यांनी जे भाषण केलं चैत्राम पवार ते पाहून खरोखरीच आपण सुन्न होतो, थक्क होतो की एक मनुष्य एक गाव संबंध बदलू शकतो याच्यावर आपल्या पुष्कळचा विश्वास बसत नाही. खरोखर त्यांच्याकडे प्रत्येक सामाजिक जाणीव ज्याला आपण म्हणतो, ही जाणीव ही कुठल्या तरी माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली की काय बदल तसे घडू शकतात.